आणि आता बातम्या सविस्तर. सुरुवातीला बातमी आहे 15 ऑगस्ट संदर्भातली, कारण 15 ऑगस्टच्या तोंडावर किंवा 15 ऑगस्ट या दिवशी काय खावं काय खाऊ नये या अनुषंगाने एक वाद आता समोर येतोय. आणि कल्याण डोंबिवलीमध्ये अशी बंदी घातलेली होती आणि त्याच्यानंतर आता अनेक ठिकाणी या बंदी संदर्भातले आदेश जे आहेत ते समोर येतात, ज्याच्यामध्ये नागपूर आहे, अर्थातच संभाजीनगर आहे आणि आणखी काही ठिकाणं आहेत जिकडे ही बंदी घालण्यात आली आहे. त्याच्यामुळे यावरून आता नवीन वादाला ठिणगी पडल्याचंच चित्र पाहायला मिळतंय. तर 15 ऑगस्ट रोजी मांसाहार बंदीचं लोण जे आहे ते कल्याण डोंबिवली पडवार, नागपूर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पोहोचलं. 15 ऑगस्टला कल्याण डोंबिवली महापालिकेने चिकन मटण विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला, ज्या विरोधात हिंदू खाटीक समाज आक्रमक झालाय. तर मालेगावात 15, 20 आणि 27 तारखेला मांस विक्री बंदी असणार आहे. आता या मुद्द्याला राजकीय वळण लागलेलं आहे. कुणी काय खावं यावर बंदी घालणं अयोग्य आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं. तर सरकारकडूनच बंदीचा विरोध केला जातोय. मग बंदीचा आदेश कसा काय काढला जातोय हा प्रश्न आता विचारला जातोय. या संदर्भात काही वेळापूर्वीच अजित पवारांनी आपली भूमिका मांडलेली होती आणि आता या संदर्भात पुन्हा एकदा त्यामुळे चर्चा न उधाण आली. तर चिकन मटण विक्रीवर कुठे कुठे बंदी घालण्यात आलेली आहे 15 ऑगस्टला नजर टाकूया. सध्याच्या घडीला जी ठिकाणं समोर आली त्यानुसार कल्याण डोंबिवली, नागपूर आणि संभाजीनगर या ठिकाणी चिकन मटणला बंदी असणार आहे. तर नाशिकच्या मालेगावात 15 ऑगस्ट शिवाय आणखी 2 दिवस आहेत ज्या दिवशी चिकन मटण करता विक्री बंदी असेल. 20 ऑगस्टचं पर्युषण पर्व आणि त्यासोबतच 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी याही दिवशी कत्तलखाने बंद राहतील. त्यामुळे तोही दिवस आता चिकन मटण विक्री बंदी असणार आहे. या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार काही वेळापूर्वीच नेमकं काय म्हणाले ते बघूया. पण माझं स्वतःचं मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत, परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या विषयाकडे त्या अँगलनी बघावं. परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये ज्यांच्या आता आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर आहार हा अशा बाबतीतला मांसाहाराचाच असतो. दरम्यान या बंदीवरून आता राजकारणाला सुरुवात झालेली बघायला मिळते, कारण आदित्य ठाकरे त्यासोबतच बाळा नांदगावकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे रवींद्र चव्हाण यांनी नेमकं काय म्हटलं यावर बघूया. आम्ही ह्याचा कडकडून विरोध करू. ह्याच्यात 15 ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉन व्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही, आयुक्तांना बिलकुलही नाही. लोकांनी काय करावं काय नाही करावं, काय खावं काय नाही करावं, काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही. आम्ही जाहीर आवाहन करतोय की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं. आपला धर्म आहे, आपला धर्म आपण सांभाळलाच पाहिजे आणि दुसऱ्या धर्माचा सन्मान करायला पाहिजे. त्यामुळे केंद्र म्हणजे कल्याण डोंबिवलीवाल्यांनी हे असं प्रकारचा निर्णय घेतला असेल तर मला वाटतं काय तो योग्य निर्णय असं मला वाटत नाही. 15 ऑगस्ट हा स्वतंत्र दिन आहे, देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्या दिवशी त्या स्वातंत्र्याच्या आनंदामध्ये ज्याला जे खायचंय ते त्यांनी खाल्लं पाहिजे. तो संविधानिक अधिकार आहे आणि असा जर अधिकार कोण मोडीत काढत असेल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्या बंदी संदर्भात कल्याण डोंबिवली पालिकेचे अतिरिक्त आयुक्त नेमकं काय म्हणतायत जाणून घेऊया. नाही, निर्देश हे दरवर्षीप्रमाणे दिलेले आहेत, वेगळे निर्देश दिलेले नाही. हे मी वारंवार आपल्या माध्यमातून सर्वांच्या निदर्शनात आणून देऊ शकतो की हा निर्णय ह्याच वर्षी घेतलेला आहे असं नाहीये, हा मागील काही वर्षापासून आलेला निर्णय आहे. तर यामध्ये जर काही भावना असतील तर त्यावर विचार करण्याची मुभा देखील आहे. त्याप्रमाणे देखील कारवाई करण्याची महापालिका नियमामध्ये तरतूद आहे. तेव्हा निर्णयाची सध्या सगळीकडे चर्चा होत असताना त्यावरून आता मतमतांतर येत असताना नेमका आता आदेश हा जो आहे तो कशा प्रकारे इम्प्लिमेंट केला जातो येणाऱ्या काळामध्ये कळेल आपल्याला. आशिष आपल्यासोबत आहे, आशिष काटकर. आशिष, मला सांग, एकीकडे आपण बघितलं सगळ्या नेत्यांनी, काही नेत्यांनी विरोध केला, काही जर आता आयुक्तांचं म्हणणं बघितलं तर त्यांनी सांगितलं की आदेश जो आधीचा आहे त्यानुसारच आहे. आणि एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की बंदी घालणं योग्य नाही, म्हणजे सरकारमधूनच विरोधी सुरू म्हणताना दिसतोय. अश्विन, ही बातमी फक्त 15 ऑगस्टला एखाद्या नॉनव्हेज म्हणजे मांसाहारी निर्बंधापुरती नाहीये. तर आपण हे सगळं जर बघितलं, हे सगळं प्रकरण जर सगळं बघितलं तर आयुक्त दर्जाचे अधिकारी असे म्हणतात की आम्ही वर्षानुवर्ष अशा प्रकारचा आदेश काढतो, पण आपण आता एवढं लहानाचे मोठे झालो. 15 ऑगस्टला असा आदेश निघालेला आज तरी आपण कधी ऐकलेला नाहीये. किंवा 15 ऑगस्टला मी अनेक वेळा घरी मटन चिकन खाल्लेलं मला चांगल्या प्रकारे आठवतंय. मग वर्षानुवर्ष हे आदेश काढत होते तर मग त्याची चर्चा कधी झाली नाही का आतापर्यंत कशी काय, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा असा की जर सरकारच म्हणजे अजित पवार
आज म्हणाले आणि ह्याच्या हो. आधी चंद्रशेखर बावनकुळे जे 2 हो. नंबरचे महसूल मंत्री आहेत, ते देखील म्हणाले होते की असा आदेश कोण काढतंय ह्याच्याबद्दल देखील त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. बरोबर. मग जर सरकारला ह्याची भूमिका म्हणजे सरकार यासाठी जर प्रो नाही आहे आणि अधिकारी जर अशा पद्धतीचे जे आदेश काढत असेल तर नेमकं कोणाच्या दबावामुळे हे सगळं होतंय का असा वास आता यायला लागलेला आहे. खरं आहे, नक्कीच. त्यामुळे जसं आशिष म्हणतोय की नेमकं याच्यामध्ये आता मग हा निर्णय जर एकीकडे सरकारमधूनच याला विरोध होतोय तर नेमकं निर्णय घेते कोण, बघूया. येणाऱ्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईल. पुढे